डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना 12वी नंतर किंवा ITI नंतर पॉलिटेक्निक डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म फिलअप केलेले असेल, तरी समजा ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलअप करायचे बाकी असेल ते विद्यार्थी येत्या 2 दिवसामध्ये फॉर्म भरू शकतात। आणि विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट कधी लागणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, कारण 2 ते 3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल आपल्या चॅनलवर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। ज्याही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी असेल शेवटचा चान्स देण्यात आलेला आहे तुम्हाला। आणि त्यानंतर 2/7/2025 पर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। त्यानंतर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी डेट वाढवून देण्यात येणार नाही आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत ते म्हणजे त्यांच्या मेरिट लिस्टची। तर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट 4/7/2025 ला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि ही तुमची मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असणार आहे। या मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्यांनी चेक करणं अतिशय गरजेचं आहे, ती म्हणजे तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करा। कुठेही कोणाची कास्ट चेंज असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल नावामध्ये किंवा कुठेही मोबाईल नंबर, ईमेल ID या प्रकारे कुठेही तुम्हाला अडचण वाटत असेल तर तुम्ही जी व्हेरिफिकेशन सेंटर आहे तुमच्या सिटीमध्ये तिथे तुम्ही 5 ते 7 या 2 ते 3 दिवसामध्ये जाऊन तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता। त्यानंतर तुमची लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट, ती म्हणजे 9/7/2025 ला। 9 तारखेनंतर विद्यार्थी फॉर्ममध्ये एडिट करू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही जो टाईम दिलेला आहे तुम्हाला त्या टाईममध्येच तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करावा लागेल। जर प्रॉब्लेम असेल तर, जर तुमचा फॉर्म ओके आहे, कास्ट ओके आहे, स्पेलिंग वगैरे संपूर्ण इन्फॉर्मेशन ओके आहे तर तुम्हाला एडिट करायची गरज नाही आहे, फक्त वेट करा, ती म्हणजे फायनल मेरिट लिस्टची। अशा प्रकारे अपडेट आहे। यामध्ये जर कुठे अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता। संपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर देणे सुरू आहे आणि यापुढे सुद्धा देण्यात येणार। यानंतर कॅप सुद्धा फॉर्म फिलअप करायचे आपल्याला, कसे करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।